पाकिस्तान लष्कराच्या कुरघोड्या थांबेना सलग 5व्या दिवशी पाक लष्कराकडून सीमेवर गोळीबार, कुपवाडा आणि बारामुल्ला इथल्या नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या लष्कराला चोख प्रत्युत्तर। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार, पाकिस्तानी वायुसेना अभ्यास करणार असल्याचा निर्णय, इतर देशातील विमानांना पाक हवाई क्षेत्रातून जाण्यास मनाई। युद्धासाठी आम्ही तयार, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचं मोठं विधान, दोन्ही देशांनी अणुबॉम्बचा वापर करू नये, ख्वाजा आसिफची प्रतिक्रिया। पाकिस्तानला शस्त्र पुरवल्याचे दावे तुर्की सरकारनं फेटाळले, इंधन भरण्याच्या उद्देशानंच विमान पाकिस्तानमध्ये उतरवलं, पाकला मदत पुरवल्याच्या बातम्यांवर तुर्की सरकारचं स्पष्टीकरण। मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उद्या निवृत्त होणार, मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी रितेश कुमार, सदानंद दातेंच्या नावाची चर्चा। भांडूपमध्ये काही भागात आज पाणी पुरवठा बंद, जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी पहाटे 3:30 पासून सकाळी 11:30 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार। नमामि चंद्रभागा अभियानातील पहिला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू, प्रकल्पासाठी 1,80,00,000 रुपयांचा खर्च, गुरसळे गावचं सांडपाणी थेट भीमा नदीत मिसळणं बंद। धाराशिवमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे सफरचंदाची बाग भुईसपाट, 3 वर्षांपासून जोपासलेल्या सफरचंद बागेचं नुकसान, शासनाने मदत करावी, शेतकऱ्याची मागणी। नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार ऑनलाईन विक्रीला, ऐतिहासिक तलवारीसाठी राजे मुधोजी भोसले लिलावात सहभागी होणार, राजे मुधोजी भोसले यांचा केंद्र आणि राज्य सरकारशी संपर्क। आयपीएलमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची 35 चेंडूत शतकी खेळी, वैभव ठरला आयपीएल स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकावणारा भारतीय फलंदाज, राजस्थानकडून गुजरातचा 8 विकेट्सनी पराभव।